नमस्कार मित्रांनो, आजची मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबत। राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। या नवीन निर्णयानुसार फक्त पात्र महिलांनाच मकर संक्रांती निमित्त 3000 रुपये मिळणार आहेत। 3000 रुपये कसे मिळणार? सरकारने स्पष्ट केलं आहे की 1500 रुपये अधिक 1500 रुपये बरोबर एकूण 3000 रुपये हे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। ही मदत मकर संक्रांती गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे, पण त्यासाठी काही नवीन अटी आणि नियम लागू करण्यात आले आहेत। नवीन नियम काय आहेत? राज्य सरकारनुसार लाडकी बहीण योजनेच्या एकूण 11 अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। उत्पन्न मर्यादा योग्य असणे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे, अर्जामधील माहिती अचूक असणे, कागदपत्रे पूर्ण असणे। जर यामधील एकही अट पूर्ण नसेल तर त्या महिलेला 3000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। कोणाला मिळणार नाही फायदा? चुकीची माहिती भरलेले अर्ज, अपूर्ण कागदपत्रे, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त अर्ज, उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे, असं सरकारने स्पष्ट केलं आहे। अंतिम मुदत 14 जानेवारी 2026। सरकारने महिलांना मोठा दिलासा देत 14 जानेवारी 2026 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे। याआधी ज्यांनी अर्ज केला नाही, अर्ज अपडेट केला नाही, KYC पूर्ण केली नाही, अशा महिलांनी तात्काळ आपला अर्ज पूर्ण करावा, नाहीतर पुढे ही संधी हातातून निसटू शकते। यामध्ये 1500 अधिक 1500 असे एकूण 3000 रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत। मात्र महत्त्वाची अट अशी आहे की या योजनेच्या सर्व 11 अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच हा लाभ मिळणार आहे। अपूर्ण कागदपत्रे, चुकीची माहिती, उत्पन्न मर्यादा ओलांडलेली अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। सरकारने स्पष्ट केले आहे की 14 जानेवारी 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, त्यामुळे अजूनही ज्यांनी अर्ज पूर्ण केला नाही त्यांनी तात्काळ अर्ज अपडेट करावा। तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी पात्र आहे का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राइब करा।